तर मला नोटीस आली असती तर मीडियाला न सांगता चौकशीला गेलो असतो। रोहित पवार यांनी ईडी चौकशीवरनं चंद्रशेखर बावनकुळेंवर निशाणा साधलाय। ईडी चौकशी वेळी रोहित पवारांकडून शक्ती प्रदर्शन झाल्याचं बावनकुळेंनी म्हटलं होतं। ईडी चौकशीमुळे रोहित पवार घाबरल्यासारखे वागतायत असंही बावनकुळेंनी म्हटलंय। तर मी चौकशीला घाबरत नाही असं उत्तर रोहित पवारांनी दिलंय। यंत्रणा जेव्हा तपास करतात तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी पुरावे असतात, काहीतरी तक्रारी असतात। साध्या सिंपल पद्धतीनं आपलं सबमिशन करता येतं। मला जर रोहित पवार सारखी जर नोटीस आली असती, मी मीडियाला न सांगता, जनतेला न सांगता एकटा गेलो असतो आणि आपलं स्टेटमेंट दिलं असतं। आता त्यांनी त्यातून काय त्यांना भीती वाटताय, काय त्यांना वाटताय यातून शक्ती प्रदर्शन करून, मला वाटतं जेव्हा घाबरलेले लोक असतात, घाबरलेल्या शेवटच्या क्षणात जसे वागतात तसे वागतात आहे। प्रेमाने आदराने लढण्यासाठी हे कार्यकर्ते इथं आले असतील तर भाजपसारखं आमचं नसतं की गाडी द्या, पैसे द्या आणि लोक बोलवा। हे प्रेमाने आलेले लोक आहेत आणि ज्यांची ताकद म्हणजे प्रेमाची ताकद आहे। त्यामुळे हे कुठेतरी बावनकुळे साहेबांनी समजून घेतलं पाहिजे। ते जे बोलतात ते मी करतोय, मी कुठेही घाबरत नाही, लवाजवा नाही। आता त्यांच्यावर जेव्हा कारवाई झाली, त्यांचे कार्यकर्ते नागरिक त्यांच्या सपोर्टसाठी आले नाही, हे दुखणं त्यांना जर असेल तर त्याला मी काय करणार।